बेल्ले येथे उत्साहात स्वातंत्र्य दिन संपन्न. बेल्ले तालुका जुन्नर. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त बेल्ले येथे विविध शासकीय व शैक्षणिक संस्थांमध्ये उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. श्री बेल्लेश्वर विद्यामंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, विविध कार्यकारी सोसायटी कार्यालय, फळविक्री सोसायटी तसेच पोलीस चौकी येथे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर बेल्ले येथील सार्वजनिक ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी दिवंगत SRPF जवान संजय पोपळघट यांच्या पत्नी मंगल पोपळघट यांच्या हस्ते सार्वजनिक ध्वजारोहण करण्यात आले. तसेच बेल्ला ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण आसाम रायफलचे जवान रणजित जाधव यांच्या मातोश्री सविता पोपट जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. वीर जवानांच्या कुटुंबियांच्या हस्ते ध्वजारोहण करून ग्रामपंचायत प्रशासनाने आदर्श व प्रेरणादायी उपक्रम राबवला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावरती झालेल्या कार्यक्रमात बेल्ले येथील दोन्ही शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायतच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्य दिन सोहळ्याची सांगता झाली. त्यानंतर बेल्ले येथे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. रयत शिक्षण संस्थेचे स्कूल कमिटी सदस्य व शिवनेरी संवाद न्यूजचे संपादक गणेश चोरे यांनी मराठी माध्यमांच्या शाळा स्पर्धेत ठेवण्यासाठी एक दिवस स्पोर्ट ड्रेस मुलांना असावा ही संकल्पना मांडून आजचा दिवस खूप चांगला आहे, आपण सर्वांनी मदत करा असे आवाहन करून उपस्थित मान्यवरांनी त्याला प्रतिसाद देत राकेश डोळस यांनी तात्काळ 2,500 रुपये रोख जमा केले. त्यानंतर सरपंच मनीषा डावकर, उद्योजक सागर लामखडे, साईकृपा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सावकार शेठ पिंगट, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य कमलताई घोडे, उद्योजक सचिन शेठ डावकर, उपसरपंच नाजिम उर्फ पापा बेपारी, ग्रामपंचायत सदस्य कैलास शेठ आरोटे, कोंडीबा राधू पळसकर या सर्वांनी प्रत्येकी 5,000 रुपये देण्याचे कबूल केले व ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या मंदाकिनी नायकोडी, दीपाली मटाले, योगिता बांगर, विद्या भालेराव यांनीही प्रत्येकी 2,000 रुपये मदत करून या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यात आले. दोन्ही शाळांमध्ये एकूण 1,400 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सर्व खर्च 7 लाख रुपयाचा असून सर्व पालकांनी, ग्रामस्थांनी, संस्थांनी शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी हातभार लावावा व आपली मराठी शाळाही स्पर्धेच्या युगामध्ये टिकवण्यासाठी गणेश चोरे यांनी आवाहन केले. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ले. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उज्जल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाए तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत
हिंद बोलायचं 3 वेळा.